हे गाईज कसे आहेत सगळेजण. तर स्वागत आहे तुमचं डीके फिटनेस सिरीज मध्ये. तर गाईज आज आपल्या फिटनेस सिरीजचा आहे 40वा दिवस आणि आज आपण करणार आहे बॅक आणि बायसेपचं वर्कआउट. संध्याकाळचे वाजल्यात 8 आणि आता आपण करणार आहे वर्कआउट. ऑफिसवरून आलो 6:30 वाजता. आल्यानंतर प्री वर्कआउट साठी नाश्ता करून घेतला, पीनट बटर आणि ब्राऊन ब्रेड मस्तपैकी बनवून खाल्लं आणि आता आपण करणार आहे वर्कआउट. तर चला मग चालू करूया. तर मित्रांनो, बॅक आणि बायसेपच्या वर्कआउटमध्ये आपण बॅकचे 4 सेट आणि बायसेपचे 4 सेट असे घेणार आहोत. बॅक हा खूप मोठा मसल आहे, त्यामुळे आपण ते जास्त पण सेट घेऊ शकतो. पण आपल्याला टाइम लिमिट आहे. आपल्याला वेळेत वर्कआउट संपवून परत दिवसाचा व्हिडिओ एडिट करून आपल्याला तो युट्यूबला अपलोड करावा लागतो शेड्यूल लावून. तर त्याच्यामुळे आपण 4 सेट घेणार आहे आणि थोडासा कार्डिओ म्हणून आपण आपल्या बिल्डिंगच्या 8 मजले पायऱ्या चढणार आणि उतरणार आहे. आपलं दिवसाचं शेड्यूल सगळं फिक्स आहे. त्याच्यामुळे आपल्याला टाइम लिमिट खूप जास्त आहे. आपण कुठेही टाइम वेस्ट करू शकत नाही. आपण थोडा जरी कुठे टाइम वेस्ट केला तर पुढचं आपलं सगळ्या गोष्टी डिले होत जातात. नाहीतर आपल्याला मग टाइम मॅनेज करण्यासाठी दिवसातली कोणती तरी एक ऍक्टिव्हिटी ही स्किप करावी लागते. आपण कॉर्पोरेट कंपनीत काम करतो, प्रायव्हेट कंपनीत, तर आपल्याला डेली जॉबला जावं लागतं. तिथं आपल्याला तेवढा वेळ द्यावा लागतो. मग जॉबवरून जेव्हा सुटल्यानंतर आपण घरी येतो, तर घरी आल्यानंतर मग आपण आपले ज्या पर्सनल गोष्टी आहेत, आपण आपला वर्कआउट करतो, आपली डाईट करतो आणि आपले सगळे व्हिडिओ ब्लॉग आपण त्याच्याच टाइम मध्ये एडिट करतो. आपल्याला झोपायला डेली लेट होतं, 11, 11:30, कधी 12 होतं, कारण आपल्याला डेली व्हिडिओ शेड्यूल लावून ठेवावा लागतो. आपला सकाळी 8 वाजता व्हिडिओ पब्लिश होतो. भले माझ्या व्हिडिओजना व्ह्यूज जात नाहीत, जास्त लाईक्स, कमेंट, शेअर येत नाहीत आणि माझे सबस्क्रायबर पण खूप फास्ट वाढत नाहीयेत. वाईट वाटतं या गोष्टीचं, पण एक डिसिप्लिन लागला आहे गेल्या 1.5 महिन्यामध्ये. आज आपल्या वर्कआउट फिटनेस सिरीजला 40 दिवस झाले आहेत. गेल्या 40 दिवसामध्ये जे डिसिप्लिन लागलं आहे ते मागं नव्हतं. मागं खूप जास्त बेशिस्त झालो होतो मी. काही खात होतो, किती वेळ झोपत होतो, रात्री जागरण करत होतो आणि पूर्णपणे अनहेल्दी लाईफ जगत होतो. पण मागच्या 40 दिवसामध्ये जे डिसिप्लिन लागलं आहे, खूप चांगल्या गोष्टी लाईफमध्ये घडत आहेत आणि सगळं डाईट हेल्दी चालू आहे आणि टाईमवर झोपतोय, टाईमवर उठतोय. त्यामुळं पॉझिटिव्ह एनर्जी बॉडीमध्ये आहे. नकारात्मकता बऱ्यापैकी दूर झाली आहे. डिसिजन मेकिंग पॉवर चांगली वाढली आहे आणि कॉन्फिडन्स लेवल खूप जास्त झाला आहे. ते वर्कआउट केला, फ्रेश झालो, घामाला जरा कपडे बदलून घेतले. आता बसलोय जेवण करण्यासाठी. संध्याकाळचं जेवण करतोय. तुम्हाला संध्याकाळची आपली हाय प्रोटीन मिल दाखवतो. तर जी आपली संध्याकाळची मिल आहे, 5 अंडी खातोय आणि शेपूची भाजी आहे. तर मग मित्रांनो, आपली संध्याकाळची मिल संपवूया आणि हा व्हिडिओ इथंच एंड करूया. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत गुड बाय.